व्यासपीठासमोर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना सस्नेह नमस्कार. असा काही कार्यक्रम असेल की मन आपोआपच भावूक होतं आणि अशा वेळी आपले जे संत कवी पंत कवी आहेत त्यांचा एक आधार घ्यावासा वाटतो आणि त्या आधारानेच मी पुढे सरकते. हा आहे संत कवी. ॲक्च्युली संत कबीरांचे दोहे प्रसिद्ध आहेत, परंतु दोह्यांबरोबरच संत कबीरांचा एक अतिशय चांगला काव्यप्रकार म्हणजे साखी. या साखी म्हणजे साक्षीभाव, त्यांनी स्वतः घेतलेला अनुभव आणि त्याचाच मी इथे आधार घेते. ऐसी वाणी बोलिये, ऐसी वाणी बोलिये, मन का आपा खोली, अपना तन शीतल करे, औरों को सुख होई. या साखीचा बरोबर साक्षात्कार असलेले म्हणजे ज्यांच्या वाणीमध्ये मिठास आहे, ज्यांनी स्वभावाला शीतल केले पण आपल्या वागण्याने बोलण्याने इतरांनाही सुख दिले, असे दोन सत्कार मूर्ती अर्थात श्री कोटिके सर आणि सौ बंगाळे मॅडम यांचा सेवापूर्तीचा समारंभ. त्या दोन्ही सत्कार मूर्तींना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वप्रथम सरांबद्दल बोलते. अतिशय सोप असं काम, प्रेमळ स्वभाव, एखाद्याची चूक झाली तर त्याबद्दल व्यवस्थित समजावून सांगणे, अगदी ग्राउंड लेवलचं जे काम असेल ते करायला सुद्धा कधीच मागे न हटणे, यासारख्या सरांच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल आतापर्यंतच्या दोन वक्त्यांनी बोललेलं आहे. यापुढे अनेकांच्या बोलण्यामध्ये हे गुणवैशिष्ट्य येत राहते, परंतु त्याच्याही पलीकडे सरांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू मांडण्याचा मी प्रयत्न करते. तर आपल्याला माहितीच आहे की कोटिके सरांना सगळ्यांना मदत करायला आवडतं. नेहमीच सर्व पहिले मदत करण्यात ते पुढे असतात आणि त्यांचा या स्वभावाचा एक नमुना म्हणजे 1994 साली जेव्हा कोकणी सर या शाळेमध्ये रुजू होण्यासाठी आले तेव्हा ॲक्च्युली सर ही आठवण मला खास कोकणी सरांनी सांगितले. त्यांना इथे बोलायला मिळालं नाहीये म्हणून त्यांच्यातर्फे मी ही आठवण इथे सादर करते. सर